सर्व सुख असताना स्वामी उपासनेची गरज. महारुद्रराव नावाच्या श्रीमंत व्यक्तीची मुलगी राधा, तिच्या वयातही विवाहाला योग्य जोडी मिळत नव्हती. मोठमोठे हुंडे आणि प्रतिष्ठित मागणींनी तिच्या विवाहातील संधी ओस पडली होती. पण महारुद्ररावांनी न संपस पूजा, विविध स्थळांचा विचार केला, परंतु समाधानकारक निर्णय कुठेच दिसत नव्हता. दाबीदारांनी स्वामी समर्थांची आठवण करून दिली आणि तोच मार्ग दिला, भक्ती आणि स्मरण. महारुद्रराव स्वतः स्वामी समर्थांच्या शिवनामामुळेच आशेने ओतप्रोत होते. काही दिवसांनी योग्य व हितकारक स्थळ मिळाले. राधा विवाह योग्य रीतीने पार पडला. आनंदात भर घालण्याकरिता महारुद्ररावांनी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन सहस्त्र भोजनाचा संकल्प केला. मात्र उत्साहाच्या भरात त्यांनी स्वामींचे वचन, सावधगिरी बाळगा, हलगर्जी करू नका, लक्षात घेतले नाही. भोजनानंतर लोक झोपेत गेले. त्या मध्यरात्री स्वामी अचानक ओरडले,